नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वरूपा अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो अशी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 26 एप्रिल 2026 या दिवशी ही परीक्षा जाहीर झालेली आहे आणि याबाबत अधिसूचना काल दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी या परिषदेने आपल्या अधिकृत वेबसाईटवर ही दिलेली आहे. ही परीक्षा प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या नावाने आपण ओळखणार आहोत आणि ही परीक्षा असणारी इयत्ता 4थी साठी. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही असणार इयत्ता 7वी साठी आणि आपण पाहिलं होतं की यापूर्वी इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी या परीक्षेची अधिसूचना निघाली होती आणि त्यांचे फॉर्म सुद्धा भरून झालेले आहेत. परंतु इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी साठी या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जे काही आवेदनपत्र भरण्याची तारीख ही डिक्लेअर झालेली नव्हती, परीक्षेची तारीख डिक्लेअर झाली नव्हती, परंतु आता मात्र ही तारीख 30 डिसेंबर रोजी डिक्लेअर झालेली आहे आणि याविषयी अधिक माहिती आपल्या अधिकृत वेबसाईटवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी दिलेली आहे. बघा, ह्या सूचनेसाठी सगळे शिक्षण अधिकारी, निरीक्षक, शासन प्रशासन अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी या सगळ्यांसाठी ही सूचना अधिकृत केलेली आहे. या परिपत्रकामध्ये बघा, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्याबाबत ही अधिसूचना आहे. तर ही सूचना काय आहे आपण बघूया. शासन मान्य शाळांतून सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 4थी मध्ये प्रवेश घेतलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता 7वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी अधिसूचनेत नमूद अटी पूर्ण करणाऱ्या व परीक्षेत प्रविष्ट होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र शासनाच्या या वेबसाईटवर म्हणजेच www.mscepune.in व https://puppssmsce.in या संकेतस्थळावर दिनांक 30/12/2025 रोजी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उपरोक्त परीक्षा ही 26 एप्रिल 2026 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल, जेणेकरून कुठेही कॉपीचा प्रकार इथे होणार नाही. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती या अधिसूचनेत खालील काही मुद्द्यांप्रमाणे ती आपल्याला देण्यात आलेली आहे. ते आपण वाचून घेऊयात. बघा, परीक्षेचे वेळापत्रक इयत्ता 4थी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता 7वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही परीक्षा रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. यासाठी पेपर 2 असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये प्रथम भाषा आणि गणित, तसेच पेपर 2 मध्ये तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी असे 2 विषय असणार आहेत प्रत्येकी एका पेपरमध्ये. आणि प्रथम भाषेसाठी 25 प्रश्न असणार आहेत, प्रत्येकी 2 गुण, याप्रमाणे 50 गुण व गणितामध्ये 50 प्रश्न प्रत्येकी 2 गुण, याप्रमाणे 100 गुण असे एकूण 150 गुण व 75 प्रश्न अशी या प्रश्नांची संख्या असेल व 150 गुणांची परीक्षा असेल. ही परीक्षेचा टाइम असेल, या परीक्षेचा वेळापत्रकाचा टाइम असेल 11 ते 12:30, म्हणजे 1 तास आणि 30 मिनिटे वेळ देण्यात आलेली आहे. म्हणजेच आपण 90 मिनिटाची वेळ आपल्याला इथे देण्यात आलेली आहे. तसेच पेपर 2 हा सुद्धा तृतीय भाषा जी आहे ही 25 प्रश्न असणार आहेत, प्रत्येकी 2 गुण, याप्रमाणे 50 गुण व बुद्धिमत्ता चाचणी 50 प्रश्न असणार आहेत, प्रत्येकी 2 गुण, म्हणजेच 100 गुणांची. आणि एकूण प्रश्न जे आहेत हे 75 प्रश्न असणार आहेत, प्रत्येकी 2 गुण, म्हणजे 150 मार्कांचे हा पेपर असणार आहे. आणि हा पेपर दुपारी 2 ते 3:30, म्हणजे हा पेपर सुद्धा 1.5 तास, म्हणजेच आपल्याला 90 मिनिटासाठी हा पेपर असणार आहे. तर अशा प्रकारचं हे परीक्षेचं स्वरूप असणार आहे. यासाठी त्यांनी आवेदनपत्र म्हणजेच फॉर्म भरण्याची जी काही तारीख आहे ही तारीख डिक्लेअर केलेली आहे. 30 डिसेंबर पासून हे फॉर्म चालू होणार आहेत.
आणि 2 डिसेंबर पर्यंत 2 फेब्रुवारी पर्यंत माफ करा 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपण नियमित शुल्कासह विथ रेग्युलर फी मध्ये आपण हे फॉर्म भरू शकणार आहोत. म्हणजे आपली फी असणार आहे ₹50 आणि प्लस ₹150 अशी एकूण ₹200 फी असते. हे जनरल म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी आणि ₹75 ची फी असते. ती असते पूर्ण 125 75 म्हणजे ॲक्चुअली 125 जे आहे, ते 125 विद्यार्थ्यांची फी असणार आहे. जी असणार आहे मागासवर्गीय किंवा विकलांग विद्यार्थी जे असतात त्यांच्यासाठी. विलंब शुल्क जे आहे ती ₹50 ॲड होते. म्हणजे जर आपण 2 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकलो नाही किंवा फॉर्म भरलेला आहे, परंतु आपण जोपर्यंत फी भरत नाही तोपर्यंत आपल्याला ते ग्राह्य धरले जात नाही आणि फी भरायला जर आपण 3 तारीख उगवली किंवा त्यानंतर आपण भरले, तर आपल्याला ₹50 एक्स्ट्रा लागणार. म्हणजे ₹200 असेल तर ते 250 होईल आणि ₹125 असेल तर ₹175 होईल. ही कधीपर्यंत 17 तारखेपर्यंत व्हॅलिड राहील. पण 17 तारखेपर्यंत सुद्धा काही अडथळे आले आणि आपण फॉर्म भरू शकलो नाही किंवा फी भरू शकलो नाही, तर मात्र अतिविलंब शुल्क प्रत्येक दिवसाला ₹30 दर दिवसाला ₹30 प्रत्येक दिवस दिवस करता. आणि मग तो 18 तारखेला ₹10, 19 तारखेला ₹10, 20 तारखेला ₹10, 30 तारखेला 21 तारखेला ₹10, 22 तारखेला ₹10, 23 तारखेला ₹10 अशा प्रकारे प्रत्येक दिवसाला ₹10 जेवढे दिवस तुम्ही लेट कराल त्याप्रमाणे. आणि मग हे काहीतरी मला वाटतं 6 दिवस होतात म्हणजे ₹60 जर 23 तारखेला फॉर्म भरलात, तर आपण 250 आणि हे 60 ₹310 लागणार. पण तेच जर आपण तरीही करू शकलो नाही 23 फेब्रुवारी नंतर जर आपल्याला जर करायची वेळ आली, फी भरायची वेळ आली किंवा फॉर्म भरायची वेळ आली, तर प्रत्येक दिवसाला ₹20 प्रमाणे म्हणजे इथे आपण जर बघितलं, की सर्वसाधारण मुलं जे आहेत त्यांना 200 अधिक ₹50 लेट अधिक हे ₹60 असे ₹310 होऊ शकते. तर तेच इथे 310 अधिक 24 तारखेला ₹20 25 तारखेला ₹20 26 तारखेला ₹20 अशा प्रमाणे ते वाढत जाणार. म्हणजे विलंब शुल्क जे आहे ते प्रत्येक दिवसासाठी म्हणजे विलंब शुल्क जे ₹50, अतिविलंब शुल्क प्रत्येक दिवसाला ₹10 आणि अतिविशेष विलंब शुल्क प्रत्येक दिवसाला ₹20 याप्रमाणे ते वाढत जातं. तर अशा प्रकारे फी भरण्याची जी स्कीम आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं, की 28 फेब्रुवारी जी तारीख आहे, यानंतर मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑनलाईन फॉर्म किंवा ऑफलाईन फॉर्म इथे भरण्यात येणार नाही. आता परीक्षा स्वरूप कसं असणार आहे बघूयात. प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे 4थी आणि 7वी दोन्ही परीक्षेतील प्रश्न हे कसे असतात वस्तुनिष्ठ असणार आहेत व बहुपर्याय असणार आहेत. म्हणजे त्यांचं एकच उत्तर यायला पाहिजे अशा प्रकारे ते देण्याचा प्रयत्न असणार आहे आणि 4 पर्याय असणार आहेत आणि प्रत्येक पेपरसाठी त्यांनी सांगितलं की ए, बी, सी आणि डी असे संच असणार आहेत. म्हणजे 1 नंबरला बसलेल्या विद्यार्थ्याला जर ए असेल, तर दुसऱ्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याला बी असेल, तिसऱ्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याला सी असेल, चौथ्या बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्याला डी असेल. अशा प्रकारे पुन्हा 5व्या बेंचवर जो बसेल त्याला पुन्हा ए असेल, 6व्या बेंचवर बसणाऱ्याला बी असेल, 7व्या बेंचवर बसणाऱ्या सी असेल आणि 8व्या बेंचवर बसणाऱ्या डी अशा हे जे प्रश्नसंच असतात हे वाटप केले जातात. आणि ही जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे, ही परीक्षा दोन्ही परीक्षांच्या उत्तरपत्रिकांमध्ये 4-4 पर्याय येतात आणि एक पर्याय त्यांच्यातला आपल्याला अचूक रंगवायचा असतो. ठीक आहे. तर आता या परीक्षेसाठी पात्रता काय असणार आहे? सर्वात महत्त्वाचा मुद्दा, की हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. इतर राज्यातला आला आणि त्याला परीक्षेला शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसता येणार नाही. विद्यार्थी शासनमान्य, शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयं-अर्थसहाय्य अशा शाळेतील इयत्ता 4थी किंवा 7वी मध्ये शिकत असावा, ही पात्रता मानली गेलेली आहे. आणि परीक्षेचे माध्यम हे 7 वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, कन्नड अशा वेगवेगळ्या 7 भाषांमध्ये हे घेतली जाते. तसंच सेमीमध्ये सुद्धा ही परीक्षा घेतली जाते. म्हणजे मराठी, इंग्रजी, उर्दू, इंग्रजी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, इंग्रजी, तेलुगू, इंग्रजी, कन्नड, इंग्रजी अशा अशा सेमीमध्ये म्हणजे आता इथे फक्त एक इंग्रजी जो आहे या इथे, तो इकडे इंग्रजी पुन्हा-पुन्हा आलेलं नाही कारण इंग्रजी आणि इंग्रजी असं होणार नाही. म्हणून त्यांनी ते 6 दिलेले आहेत, इथे 7 आहेत. ठीक आहे. पुढे बघूया, की विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर 1 मधील गणित या विषयाची व पेपर 2 मधील बुद्धिमत्ता या विषयाची
मूळ प्रश्नपत्रिका जी आहे ही माध्यम मूळ माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाईन आवेदन पत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यायची आहे. जर आपण मराठी घेतला म्हणजे इथे जर बघितलं की मराठी घेतला तर इंग्रजी पण असणार आहे. उर्दू घेतला तर इंग्रजी पण असणार आहे. दोन्ही पेपरमध्ये दोन्ही भाषांमध्ये आपल्याला देणार आहेत. त्यानंतर वयोमर्यादा काय आहे बघा, तर वयोमर्यादा ही 1 जून 2025 पर्यंतच ज्यांची वयाची 10 वर्ष पूर्ण होतील असे विद्यार्थी 34 बसू शकतील. 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत आणि जे वयाची 13 वर्ष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 7वीच्या जी काही शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रविष्ट होता येणार आहे. परंतु दिव्यांग विद्यार्थी जर असतील तर त्यांच्यासाठी सरकारने 4 वर्ष 4थीसाठी आणि 4 वर्ष 7वीसाठी हे वाढवण्यात आलेले आहेत. त्यांना 4 वर्ष अजून झालेली असतील तर ते बसू शकतात. आवेदन पत्रामध्ये विद्यार्थ्यांची जन्मतारीख वगैरे जी आहे नोंद ही जी काय आहे ही शक्यतो मुख्याध्यापक वगैरे ते आहेत त्यांच्या शाळांमधील जनरल रजिस्टर नुसारच असावी अशी आहे. त्यानंतर काही मुद्दे आहेत ते विद्यार्थ्यांचे नाही आहेत. पुढे बघूया विद्यार्थ्यांचे वय विहित कमाल मर्यादेपेक्षा जास्त असलं, समजा आपण बघितलं की इथे 10 वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यांना जर परीक्षेत बसायचे हो बसू शकतात ते. काही हरकत नाही. तरीही विद्यार्थी प्रवेशात प्रविष्ट होता येईल. परंतु त्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. फक्त ती आपली गुणवत्ता जी आहे, ती गुणवत्ता इथे आजमावू शकतात. परंतु त्यांना जे आहे, त्यांना जो लाभ, जो काही साठी प्रति महिना जे काही शुल्क मिळतं, ते मिळणार नाही. आता बघा परीक्षा शुल्क मगाशी मी सांगितलं, की ₹50 आणि ₹150 असे एकूण ₹200 परीक्षा फी आहे. विलंब शुल्क 50 आहे आणि अतिविलंब शुल्क ₹10 प्रतिदिन आहे आणि अतिविशेष विलंब शुल्क ₹20 प्रतिदिन आहे. तेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ₹50 जी इकडे सारखीच आहे. इकडे मात्र ₹75 म्हणजे एकूण ₹125 होते आणि मग ₹50 ही सगळीकडे सारखीच आहे. फीचं स्ट्रक्चर इयत्ता 7वी साठी व इयत्ता 4थी साठी जवळ-जवळ सारखंच आहे. कुठल्याही प्रकारचा फरक इथे आपल्याला दिसून येणार नाही. पुढे बघूयात. त्यांनी सांगितलंय की शाळा जे आहे ते संलग्नता शुल्क आहे ते ₹200 हे प्रतिवर्ष भरावे लागणार आहे. म्हणजे जर काही शाळांनी NTS किंवा NMMS परीक्षांसाठी शाळा संलग्न शुल्क भरले, तरी पण त्यांना हे शुल्क भरणं अनिवार्यच आहे. म्हणजे त्यांना असं वाटेल की आपण ₹200 आधी भरलेले आहेत, तर या परीक्षेत भरावे लागणार नाहीत. तर असं नाही. या परीक्षेसाठी सुद्धा भरावे लागणार आहेत. बघा इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 साठी ज्या शाळांनी शाळा संलग्नता शुल्क भरलेले आहे, त्या शाळांना इयत्ता 4थी व 7वी साठी पुन्हा शाळा संलग्न शुल्क भरावे लागण्याची आवश्यकता नाही. बघा त्यांनी म्हटलंय जे 5वी आणि 8वीचे वर्ग आहेत त्यांनाच म्हणजे त्यांनी शिष्यवृत्ती NTS आणि MMS वाल्यांनी भरायचं आहे. पण ज्या शाळांनी 5वी आणि 8वीचे फॉर्म भरलेत आणि शाळा संलग्न जे काही शुल्क आहे ₹200 ते भरलंय. त्याच शाळा जर यावर्षी पुन्हा 4थी आणि 7वीचे फॉर्म भरत असतील, तर त्यांना मात्र ते भरायची आवश्यकता नाही. पुढे बघूयात आपण महाराष्ट्र राज्याचा अभ्यासक्रम राबवणाऱ्या MSCERT शाळेतील ST, SC, विजय आणि NTB, NTC, NTD या मागास वर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून म्हणजे सवलत देण्यात आलेली आहे. हे जे वरती जे आपण जातींचा उल्लेख केलेला आहे यांना सवलत आहे. कारण ते मागासवर्गीय आहेत. परंतु ही सर्व सवलत जी आहे हे CBSE आणि ICSE या शाळांमध्ये नाही. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्व अभ्यासक्रमांच्या शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांची सुद्धा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे आणि आपण ती मगाशी परीक्षा शुल्क या तक्त्यामध्ये बघितली. उर्वरित जे SBC आहेत, OBC आहेत आणि ओपन आहेत यांना पूर्ण शुल्क भरावे लागणार आहे. यांना कुठल्याही प्रकारची सवलत इथे देण्यात आलेली नाही. पुढे बघूया शुल्क भरण्याची पद्धत. आता ही जी आहे ना, ही शुल्क भरण्याची पद्धत हे विद्यार्थ्यांसाठी काही आवश्यक नाहीये. हे शाळांसाठी आहे. हा पूर्ण 7वा मुद्दा विद्यार्थ्यांसाठी लागू होत नाही. बघा पुढे आहे परीक्षा परिषद शाळा सांकेतांक. आता या आधी जर होतं ना, याआधी आपल्याला काय करावं लागायचं, की कुठलं आपलं केंद्र वगैरे असणार ते नमूद करावं लागायचं. पण आता त्याची गरज नाहीये. शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून शिष्यवृत्ती परीक्षेत सर्व कामकाज UDAS कोडनुसार करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा परिषद जे आहे त्यांनी शाळांना सांकेतांक नोंदवण्याची आवश्यकता नाही असं त्यांनी सांगितलेले आहे. UDAS नुसार काम त्यांचं भरलं जाते, फॉर्म भरले जातात. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले ग्रामीण आणि शहरी क्षेत्र कसं, तर जे ग्रामपंचायतच्या अधीन येतं
त्यांना ग्रामीण असं म्हटलं जातं. आणि जे नगरपंचायत, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रातील जे शाळा येतात त्यांना सरळ सरळ शहरी भागातले ग्राह्य धरलेलं आहे. हे पण त्यांनी सांगितलंय की पुढे त्यांनी सांगितलं की याची जबाबदारी कोणाची, गट शिक्षण अधिकारी आणि प्रशासन अधिकारी जे आहेत त्यांचे आहे. आणि त्यात पण त्यांनी सांगितलंय 29/12 म्हणजे तुम्ही आपल्याला जे काही फॉर्म भरण्याची सुरुवात केली 30/12 पर्यंत, आणि 29/12 म्हणजे एक दिवस आधी या दिनांकापूर्वी जी स्थिती असेल, ते जर असं असू शकतं की शहरी भागामध्ये राहत होते पण आता ग्रामीण भागामध्ये गेलेत, पण ते कधी 29च्या आधी असेल तर ठीक आहे, नाहीतर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. हे सुद्धा लक्षात घ्यायची गरज आहे. बघा इथे दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की सीबीएसई आणि आयसीएसई या शाळेतील विद्यार्थी हे फॉर्म भरू शकतात का? तर हो, भरू शकतात. पण एक त्याच्यामध्ये अट आहे. काय? की ते फॉर्म भरू शकतात पण अभ्यासातील गुणांक्रमे त्यांच्या राज्यातील पहिले 100 विद्यार्थी आणि जिल्ह्यातील पहिले 25 विद्यार्थी यांची यादी जाहीर करण्यात येईल. पण त्यांना प्रमाणपत्र पण दिले जाईल, पण त्यांना शिष्यवृत्ती लाभ जो आहे ना, तो शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. ठीक आहे, आता या बार्टी शिष्यवृत्तीच्या विषयी काय अधिक माहिती देण्याची आवश्यकता नाहीये. पुढे बघूया की आवेदन पत्र भरण्यासाठी आता हे पण आवश्यकता नाही. आवेदन पत्र जे आहेत या शाळाच भरत असतात. त्यामुळे याची जास्त काही गरज नाही. ठीक आहे, हा मुद्दा सुद्धा जाऊया. पुढे जाऊयात आपण. बघा पुढे आहे परीक्षा आयोजन. आता परीक्षेचे आयोजन जे आहे ते सर्वसाधारण माहिती सगळ्यांना माहिती असली पाहिजे की प्रश्नपत्रिका तसेच उत्तरपत्रिका या सीलबंद स्वरूपात देण्यात येतात. आणि त्या ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी विद्यार्थी स्वतः ते फोडत असतात. त्यांच्या सह्या वगैरे घेतल्या जातात. त्यानंतर उत्तरपत्रिकाची तपासणी जी आहे ती OMR पद्धतीने केली जाते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की एक प्रश्न असेल त्यासाठी पुढे 4 गोल असतात आणि 4 गोलपैकी एकच गोल रंगवायचा असतो आणि हे OMR शीट असते याची आणि ती स्कॅन करून मग ते करण्यात येतं. ठीक आहे. त्यानंतर कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सदर उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन कॉपी छायांकित प्रत देण्यात येणार नाही. हे एक आपल्याला महत्वाचं आहे. त्यानंतर उत्तरपत्रिकेमध्ये गिरवलेली किंवा खाडाखोड केलेली उत्तरे ग्राह्य धरली जात नाहीत. एकदा नोंदवलेले उत्तर बदलता येत नाही. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जे वर्तुळ रंगवायची आहेत ही पेन्सिलने रंगवायची नाहीत. तर कशी पेनानेच घ्यायची आहेत. शक्यतो काळा पेन वापरावा. कारण काळा पेन ठळक दिसतो आणि OMR शीट ह्या कॉम्प्युटरमध्ये स्कॅन केल्या जातात. ठीक आहे. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेची जी काही पूर्वकामे आहेत, उत्तरपत्रिकाची तपासणी, शिष्यवृत्ती धारकांची निश्चिती, गुणपत्रिका हे सर्व काम कोशामध्ये होतं? कॉम्प्युटरवर होतं, संगणकावर होतं. आता बघा हे फॉर्म भरताना सर्वात महत्त्वाचं काय? विद्यार्थ्यांचा फोटो हा महत्त्वाचा आहे. काय फोटो आणि त्यांची स्वाक्षरी ही फार महत्त्वाची आहे आणि ती कशामध्ये असावी? 100 KB मध्ये असावी. हे फॉर्म भरतात ना त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर खाली वगैरे बघायची गरज नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे, की विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी महत्त्वाचं आधार कार्ड हवं आहे. आधार कार्ड नसेल तर एनरोलमेंट नंबर असतो आधार कार्ड मिळण्याच्या आधीचा, तो महत्त्वाचा आहे. त्याशिवाय फॉर्म भरता येत नाही. तर हे सगळं आहे आतापर्यंत. आपण बघितलं, की सगळी माहिती आपल्याला इथे दिलेली आहे आणि शॉर्टकट आपण बघूया त्या माहितीबद्दल, की महाराष्ट्र शासन यांच्या महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये, की आतापर्यंत प्रमुख मुख्य बदल काय केलेले आहेत, तर इयत्ता 2025-26 च्या आधीपर्यंत त्यांनी इयत्ता 5वी वर 8वी ची परीक्षा होती. पण 25-26 पासून पुढे ही इयत्ता 4थी आणि 7वी साठी परीक्षा राहणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून यावर्षी ही परीक्षा 4 वर्गांसाठी घेतली जाते. इयत्ता 4थी, 5वी, 8वी आणि 7वी. आणि या परीक्षांची नावं जी आहेत प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी अशी ही नावं देण्यात आलेली आहेत. त्यानंतर जे आहेत शिक्षकांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन काय आहे, की विद्यार्थ्यांच्या यशातून शिक्षकांच्या कार्यांचे मूल्यांकन आणि त्यांच्या जे सेवापुस्तिका आहेत त्यांच्यामध्ये शिक्षकांच्या सेवापुस्तिकांमध्ये यांची नोंद होणार आहे. पात्रता काय आहे बघा, जे मगाशी आपण बघितलं तेच आहे, पण एक शॉर्टकटमध्ये, की जे विद्यार्थी आहेत हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. तो सरकारी शासनमान्य शाळा ज्या आहेत, अनुदानित असतील, खाजगी असतील, या सगळ्यांमध्ये असतील, पण ते सरकारमान्य असाव्यात. ही पहिली अट आहे. आणि पुढे आहे त्यांनी इयत्ता 4थी मध्ये असेल तर तो 10 वर्ष पूर्ण असावा, 7वी मध्ये असेल तर 13 वर्ष पूर्ण असावा. जर दिव्यांग असेल तर 4थीच्या वर्गांना 4 वर्ष सूट म्हणजे 14 वर्षापर्यंत चालू शकेल आणि 7वीच्या वर्गांना सुद्धा 4 वर्ष सूट म्हणजे 17 वर्षापर्यंत चालू शकेल. आणि याच्यामध्ये पात्र व्हायचं असेल तर आपल्याला किमान 40% गुण मिळवणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढे त्यांनी दिलंय की शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये CBSE आणि ICSE परीक्षेचे विद्यार्थी
हे भाग घेऊ शकतील, पण त्यांना रक्कम मिळणार नाही. ठीक आहे. पुढे बघूयात आपण. पुढे त्याने अभ्यास परीक्षेचा तपशील जो आहे, तो तपशील काय आहे, की जे शासनाने अभ्यासक्रम दिलाय त्या अभ्यासक्रमावरच असतं. त्यानंतर प्रश्न वस्तुनिष्ठ असतात, बहुपर्यायी असतात आणि माध्यम जे आहेत हे 7 माध्यम मगाशी आपण बघितले ते इथे दिलेले आहेत. परीक्षा शुल्क जे आहे, जे ओपनसाठी 200 आहे आणि मागासवर्गीय व दिव्यांगासाठी 125 आहे. तर शाळेला शुल्क असणार आहे 200. हे शाळेला शुल्क हे फक्त एकदाच भरावं लागणार आहे. कुठल्या प्रत्येक विद्यार्थ्यामागे 200 असं नाहीये. तर कितीही विद्यार्थी असेल तर ते 200च राहणार आहे. त्यानंतर शिष्यवृत्तीचा लाभ जो आहे, हा लाभ 3 वर्षासाठी मिळणार आहे आणि प्रत्येक महिन्याला ₹500 म्हणजे 12 गुणिले 500 केलं तर 12 पंचे 60 म्हणजे ₹6,000 एका वर्षाला असे 3 वर्षासाठी मिळणार आहे आणि इकडे ₹750 एका वर्षाला असे हे 3 वर्षासाठी मिळणार आहे. आता ₹750 म्हटलं तर गुणिले 12 गुणिले 750 केलं तर आपल्या लक्षात येईल की 12 12 म्हणजे 60 आणि 12 7 84 आणि 6 म्हणजे 9,000. हे ₹9,000 आपल्याला हे दर वर्षाला मिळणार आहेत असे 3 वर्षासाठी. यात महत्त्वाची सूचना दुसरी आहे, की हे वर्ष संक्रमण वर्ष असल्यामुळेच इयत्ता 5वी आणि 8वीचे शिष्यवृत्ती होणार आहे. त्यानंतर 2026-27 पासून मात्र शिष्यवृत्ती परीक्षा ही 4थी आणि 7वीसाठीच नियमितपणे असणार आहे. आता पुढे आपल्याला दिलेलं आहे, की शिक्षण हेच भविष्य मानून या शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे आणि एवढंच मला वाटतं आपल्यासाठी पुष्कळ आहे. यानंतरची माहिती आहे ही एवढी काही महत्त्वाची नाहीये. तर अपेक्षा करतो, की हे सगळे मुद्दे तुम्हाला इथे समजले असतील आणि फॉर्म भरताना आपल्याला अडचण येणार नाही. काही अडचण असली तर आपण संपर्क करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं जेवढे विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने हे फॉर्म भरू शकतात, त्यांनी लवकरात लवकर हे फॉर्म भरून घ्या. कारण शिष्यवृत्ती परीक्षा ही एक प्रकारची स्पर्धा परीक्षा आहे आणि आपल्याला जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण होतं, तेव्हा स्पर्धा परीक्षा देऊनच आपल्याला कुठेही जॉबला वगैरे जाता येतं आणि त्याची ही पहिली पायरी आपण म्हणूयात, की त्याची सुरुवात मुलांना कशी प्रश्न लिहावेत, किती लवकरात लवकर याची उत्तरं यायला पाहिजेत, हे सर्व इथे आपल्याला म्हणजे आपल्याला त्याचा अनुभव घेता येतो आणि मुलं याच्यातून बरंच काही शिकतात. किती विद्यार्थी पात्र झाले आणि किती विद्यार्थी अपात्र झाले, यापेक्षा त्यांना मिळणारा अनुभव हा खूप जास्त महत्त्वाचा आहे असं मला वाटतंय. तर सगळ्यांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरावा. या परीक्षेसाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि यापुढे आपल्याला या परीक्षेसाठी मी असेच नवीन-नवीन व्हिडिओ आपल्या अभ्यासक्रमाच्या निगडीत असलेले व्हिडिओ हे बनवत राहीन आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर कृपया मी सर्वांना विनंती करेन, की आपल्याला याविषयी माहिती मिळवण्यासाठी आपल्या या स्वरूपा अकॅडमी यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करून घ्या. लिंक शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटूया आता आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.